नमस्कार. तत्वज्ञान आणि अनुभूती व्यवहार याबद्दल आज थोडंसं बोलणार आहे. थोडं मनोगत आहे, पण यातनं थोडंसं काहीतरी कळू शकतं, उपयोगाचं असं कळू शकतं. म्हणून हिंदीत न करता मराठीत करतोय, कारण ते मनोगत आहे, एक प्रकारचा अनुभूती आहे. आपल्या भाषेत जरा बरं पडतं ना संवाद साधायला. तसं आवडतं मला वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलायला, परंतु काही वेळा असं बाय हार्ट, जसं एक ते मी शिकागोत बसून एक मोठा व्हिडिओ केला होता, थोड्या लोकांनी पाहिला, पण ते असं एक मनोगत होतं. तर आज मनोगताचा विषय लव ऑल अँड दॅट्स ऑल हे आपलं तत्त्वज्ञान आहे. गेले 25 वर्ष आहे, आज नाही आहे, गेले 25 वर्ष हे तत्त्वज्ञान आहे आणि बदललेलं नाही. किंवा साने गुरुजींनी केव्हा सांगून ठेवलं ते आमचे आदर्श, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे आपलं तत्त्वज्ञान आहे. तेही आहे तसंच आहे. त्यानंतर एका जर्मन बाईने मला सांगितलं होतं की भाऊ, डोंट काउंट अस इन प्लुरल्स, म्हणजे आम्हाला गठ्ठ्याने मोजू नका. आमचं जे काही हे करायचं आहे मूल्यमापन, ते गठ्ठ्याने करू नका. जर्मन म्हटलं की हिटलर, अमुक तमुक करत तुम्ही आम्हाला गठ्ठ्याने मोजताय, नाही चलेगा. बरोबर नसणार आहे, नाही चलेगापेक्षा नाही चलेगा नाही आहे भाई, वो नाही सही, खरं नाही आहे ते तितकंसं. ओके, ठीक आहे, फाईन. मग तेही अजून तत्त्वज्ञान आहेच. आणि डोंट हेट इन मास, म्हणजे मास हेट्रेट करू नका, हे एक आणखीन आहे. आणि ही चारीच्या चारी आपण पाळतोय बरं का, पण व्यवहारात काय होतं आणि काय काय मर्यादा येतात हे आपल्यासमोर ठेवण्याचाही आजचा मजा येतोय. त्या व्यवहारात काय घडतं? व्यवहारात असं घडतं की आजकाल माणसं एवढे स्वार्थी झाले आहेत, एवढे स्वार्थी झाले आहेत किंवा या प्रत्येकावर प्रेम कसं करणार हा प्रश्न पडतो. काही वेळा चिडचिड होत आहे. म्हणून याची व्यावहारिक सांगड आहे. काय काय होतं आपल्याजवळ होतं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांबाबत घडतं. पूर्वीपेक्षा जास्त होतं असं मला वाटतं. पूर्वी नव्हतं असं नाही. आम्ही संघटनेतही म्हणायचो की इथं वापरा आणि फेकून द्या, हे तत्त्वज्ञान आहे. तुम्ही जर काही वेगळं बोलत असाल, वागत असाल तर लगेच फेकून देणार. विचार वेगळा सांगितला नाही जाणार, हे होतं. पण एखाद्या संघटनेला मोठा रगाडा चालवायचा असतो, हे असतं ते असतं. त्यांनासुद्धा अर्थात हे काही तत्त्वज्ञान त्यांनी सुद्धा पाळायला हवी. ते आपण म्हटलंच आहे की ज्यात आपण म्हणतो की आपल्या लेखनात सुद्धा आहे ना की समूह स्वार्थासाठी सुद्धा काही गोष्टी चुकीच्या करू नयेत, तेही मानवतेच्या विरुद्ध आहे असं आपण म्हणतो. तर तसं ते असेल, ठीक आहे, ते जुन्या गोष्टी झाल्या. आता नवीन गोष्टी काय तर पूर्वी व्यक्तिगत स्तरावरती एवढं जाणवत नव्हतं, तेवढं आता जाणवतं की वापरा आणि फेकून द्या. एक. दुसरं, स्वार्थ इतका मोठा झाला, पैसा झाला मोठा, खोटा नाही मोठा, पैसा झाला मोठा हे जुनंच आहे. पण आता इतकं वाढलंय की स्वार्थासाठी आपल्याच माणसांना विसरलं जातं. कित्येक मित्र असे असतात की जे फायद्यापुरते जवळ येतात, लांब जातात, सोडून देतात. कित्येक नातेवाईक असे आहेत की जे स्वार्थाबाई नातेवाईकांशी भांडतात. अरे काय चाललंय काय, मग आता यांच्यावर प्रेम कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मर्यादा येतात. आणि आत्ता मी काहीच तुम्हाला फंडा डिटेल देत नाही आहे, कारण तो तुम्हाला ठरवायचा आहे की तत्त्वज्ञान आणि व्यवहारात थोडंसं असा समस्या येते आणि मी त्याला तोंड देतो आहे, म्हणजे त्यावर विचारानेच तोंड द्यायचं. म्हणजे काय, आम्ही काय कोणाशी मारामारी करायला जाऊ? कसाला लेखा माझ्याशी तू असा वागलास? नो, नाही, नेवर. माझा थोडा व्हॉट्सअपवर वादविवाद होतो काही जणांशी, नाही असं नाही, पण पर्सनली कोणाला मी शिव्या दिलं नाहीत, कोणाशी भांडायला गेलो नाही, सगळ्यांशी प्रेमानेच वागलो आहे.
ते आलं बरं का, प्रेमानेच वागलं आहे. तर भांडणं करायला नाही जायचं आहे, मला नाही जमत आहे. पण तरीसुद्धा असं होतं आहे की मग थोडंसं जागृत राहावं. एक त्यात होतं आहे की तुम्ही नको असाल तर लांब व्हा. कळत नाही, मला तर कधीच कळत नव्हतं की ह्याला मी नको आहे म्हणून तो असं करतोय. तर कळत नसेल, कळलं पाहिजे. आणि जर कळलं की मग लक्षात घ्यायचं की नाही, अरे ह्याला मी नको आहे, थोडं लांब जायचं. मग त्याच्यावरच्या प्रेमाचं काय झालं काय नाही विचार जास्त करत बसायचं नाही, हे एक. आणि दुसरं, एवढं करून सुद्धा अजूनही मी समूह स्वार्थाच्या विरोधातच आहे. म्हणजे कसं सांगतो, आपलं समूह द्वेषाच्या विरोधातच आहे. कारण सांगतो की तशीच माणसं प्रत्येक समूहात असतात. हा आपला अभ्यासाचा भाग झालाय ना, त्यासाठी वाचा, आणखीन थोडं मी लिहिलंय, यापूर्वी बोललोय. तर आत्ता खालिद हुसेनचा विषय चाललाय की एवढं तालिबानचं राज्य आणि एवढं सगळं भयानक अवस्था करून ठेवली आहे, पण तरी तो खालिद हुसेन चांगला माणूस आहे हो, विचार. म्हणजे असे किती असतील, आणि असं थोडं हेडकाउंट करायला जाणार आहात तुम्ही. तर चांगली वाईट माणसं हे प्रत्येक समाजात असतात. त्यामुळे समूहद्वेष करू नये यावर ठाम आहे. अजूनही माझ्या मनात समूहद्वेष येत नाही. त्या समाजातले हजारो लाखो लोक सुद्धा चुकीचे असतात. आता मराठा लोकांनी आरक्षण मागितलं आणि एवढं आंदोलन केलं आणि काय काय केलं, पण समूहद्वेष नाही वाटत मला. बरेच होते लोक ना, तरी नाही समूहद्वेष वाटत. कारण माझे जवळचे मराठा मित्र आहेत, अतिशय जवळचे तर हल्ली मराठाच आहेत. तर त्यांचं वर्तन मी बघतोय ना, त्यांचे विचारही बघतोय, ते असे टोकाचे विचार नाही आहेत. आता मराठा आरक्षण या विषयात डिटेलमध्ये आत्ता मी जात नाही, पण त्यामुळे मला राग आला. पण मी तो राग संपूर्ण सगळ्या मराठ्यांवर परावर्तित केला नाही. आता तुम्ही म्हणाल की मग ब्राह्मणांचा असे, मग आहेच ना, पण ती सुद्धा ती व्यक्ती असते. म्हणजे आत्ता जी मी उदाहरणं दिली, वापरा आणि फेकून द्या, स्वार्थासाठी काहीतरी करणार, हे ब्राह्मणात आहे. हे इतर समाजात आहेत असं नाही आहे माझं म्हणणं, हे ब्राह्मणात आहे. पण म्हणून दोन गोष्टी आहेत, सर्वांवर प्रेम करणं अवघड आहे, पण तरीसुद्धा निदान टोकाचा द्वेष करायचा नाही, त्यांना सोडून द्यायचं, त्यांच्या जवळ जायचं नाही, फारसा मनात सुद्धा ठेवायचं नाही. येतं पण ते दूर करायचा प्रयत्न करायचा वेगवेगळ्या कारणाने. समूहद्वेष तर नाहीच करायचा. आणि आपलं माणुसकीचं वर्तन रोज सुधारत जायचं, थोडं थोडं थोडं. परवाच एका मित्राला इथेच बसला होता, त्याला मी असं म्हणलं की माझं पूर्वी असं होतं, म्हणजे काही चुकीच्या गोष्टी माझ्या मनात, काही कृतीत सुद्धा असतील, तर मनात कृतीत काही चुकीच्या गोष्टी होत्या, पण आपल्या ह्या ह्युमॅनिटीच्या प्रोसेसमध्ये ते विचार माझे गेले, काही चुकीचे विचार, आणि काही गोष्टी बदलल्या. तर तसं याही बाबतीत आपल्याला अपडेट करत राहावं लागेल, करता येतं, आणि ते यशस्वी पण होतं. काही अंश अपयश ते येणार आहे, पण प्रयत्न करत राहायचं. तर आज कुठल्या बाबत मी हे बोलतोय, तर लव अँड दॅट्स ऑल बाबत आहे. आणि हा संदेश जो आहे तो मुसलमान, ख्रिश्चन या सगळ्यांच्यापर्यंत लाईकमध्ये आलं आहे बरं का. असं नाही आहे की त्यांनी वाचून सोडून दिलं किंवा त्याच्यावर ते हल्लाबोल केला. मी त्यांना असं म्हटलं की कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन दुसऱ्यावर नका ना करू, तर त्याला लाईक आले. म्हणजे असे लोक सगळ्या समाजांमध्ये आहेत. आज आपल्याला तो विषयात जायचं नाही आहे, पण की लव ऑल अँड दॅट्स ऑल हे आवडलं आहे तत्त्वज्ञान सगळ्यांना. मग त्या प्रॅक्टिकल लेवलला जेव्हा तुम्हाला दुसरे वेगळे अनुभव येतात, वाईट अनुभव येतात, तेव्हा काय करायचं, याच्यावर आपलं स्वतःचं काम करत राहायचं. काही गाईडलाईन्स मी दिल्या आहेत किंवा काही अनुभूती मी दिल्या आहेत. बाकी तुमचं तुम्ही करायचं आहे सगळं. तर स्पून फिडिंग तर मी करत नाही, मला आवडत नाही, आणि करण्याची माझी ताकद पण नाही. त्यामुळे आजच्यासाठी एवढं पुरे. धन्यवाद. आज मोठा झाला व्हिडिओ, 10 मिनिट का हो गया. चलो, थँक्यू व्हेरी मच.